सकाळ सकाळी ना सोनूची कामाला सुरुवात झाली. मी तिला काही सांगितलं नाही आहे. तुम्हाला वाटेल की मी तिला सांगितलं आहे, पण तिच्या पप्पाला मी म्हटलं की फक्त घरातलं झाडू मारा, मी तुमच्यासाठी खिचडी बनवून देते पटकन. तर ती म्हणली नाही, माझी मी करणार आहे, माझं घर आहे, आणि लागली कामाला. तर बाहेरचं पण झाडून काढलं आणि ते हरभऱ्याच्या ढाळ्याने तिनं काढलं आहे बघा. आता हे सगळं आम्ही तिला काय सांगत नाही करायला, तिची ती मनानं करते, का तर तिला आवड आहे. असं लग्न झाल्यानंतर ती तिच्या कामी येईल. चला मी माझ्या कामाला लागते आणि चॅनलची काय म्हणतात, इथं ठेवलेत मी शेंगदाणा भाजायला. आज आहे गुरुवार आणि आम्हाला खिचडी बनवायची आहे, त्यासाठी. आणि ह्यांना लावलंय मी मिरच्या आणायला, कारण मिरच्या नाही त्या. आता हे कधी घेऊन येतच काय माहिती. इथं बटाटे पण चिरून ठेवलेत, आता ते शिजायला घालते. ते आधी लाईन तळायचंय. अरे राहू दे ना बाळा, घाण उडते इकडं. ती ऐकणार नाही अजिबात, ती तिच्या मनातच करत असते. तिच्या पप्पाच्या आणि तिच्या आंघोळ राहिली करायची. पाणी लावलंय मी, आता बघू कधी तापतंय. तर इथं माझं लायलेन तळून झाले. सोनूसाठी मिठातला बटाटा बनवला होता आणि इकडे खिचडी पण धुवायचे कपडे कुठं टाकले. ती घरच्या माणसांना काम, वाढीव काम तिकडं जवळच आहे, धुवायला नेऊन टाकायचं, तर तिथं टाकली ती. तर चला आता माझ्या कामाला सुरुवात होईल. मी हे लागते मार्गाला. तर व्हिडिओची स्टार्टिंग बघितली असेल, ती आहे गुरुवारची, म्हणजे कालची, आणि आज आहे शुक्रवार. तर तुम्ही म्हणाल की मग गुरुवारचं काही शूट केलं नाही का? तर नाही केलं, कारण काल लाईटही नव्हती आणि मला कामंही भरपूर होती, त्यामुळं ते शूट नाही केलं. मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं. म्हणजे तसेच बरेचसे कारण आहे. ती एकदा जर नाट लागला म्हणते ती का नाही, मग तो पुरा होतच नाही, असं काहीतरी झालं माझ्यासोबत. बुधवारी मी आराम केला. मी म्हटलं संध्याकाळी शूट करेन बुधवारी, पण संध्याकाळी मला शूट करायला नाही जमलं. म्हणजे काही नव्हतंच विशेष, तर उगाच काय तुम्हाला मी माझं बोलणं ऐकवणार आहे, म्हणून तेही शूट काही केलं नाही मी. कालचा दिवस गुरुवारचा शूट करण्यासारखं भरपूर होतं, पण नाही जमलं काही कारणास्तव, लाईटीमुळं आणि अजून काय. तर असं चला म्हटलं आज थोडंसं शूट मिक्स करून टाकावं गपना. आणि आज तुम्हाला सोनू दिसत असेल नीट, अर्ध्यापर्यंत दाखव. आज तुम्हाला सोनू दिसते, कारण आज नाही आहे कोणी खेळायला, ते सगळे बाहेर गेले ते, त्यासाठी. आज येतील, उद्या येतील काहीतरी, मग डबल 1-2 दिवसासाठी ती गायब होईल. आणि हेच कारण आहे की मी ती काय बोलणार आहे, किंवा एकटं ब्लॉगमध्ये काही असं खास नसतं. जर सोनू असेल तर थोडंसं रे त्यात इंटरेस्ट येतो. बाकी तुम्हालाही माहिती आहे, तुम्हालाही माझे एकटीचे ब्लॉग नाही बघू वाटत. तर जाऊ देत, आता आम्हाला आवरायचे कामं. आता बघा, तुम्ही म्हणतच असता घरातलं लव बोर होतं, तू दुसरं काय सुद्धा दाखवत नाही. का माहिती आहे का? घरातली काम काय दाखवू? भांडी धुणं, बेड आवरायचा आणि लुटून काढायचं, एवढंच काम आहे म्हणून. आणि हो, मला ह्याच्याविषयी पण बोलायचं होतं की मी रुटीनचे ब्लॉग, म्हणजे जेव्हा मी शूट लावते, काम करत बोलत असते, असे ब्लॉग बरे वाटतात का तुम्हाला? कारण माझ्याकडं दुसरं काही दाखवण्यासारखं नाही आहे. जी माझी रिअल लाईफ आहे, जी मी ज्या प्रकारे कामं करते. मग तुमची पद्धत वेगळी असते, माझी पद्धत वेगळी असते, ह्या सगळ्याच गोष्टी मी दाखवते. बाकी मग रानात गेलेलं, बाहेर कामं केलेली, ह्या सगळ्या गोष्टी रोज काय असं खास घडत नाही आहे. पण थोडा जरी काही खास वाटलं, किंवा रोजच्या रुटीनमध्ये थोडा जरी काही बदल झाला, तर ती गोष्ट तुमच्यासंग मी शेअर करतच असते. आणि मला वाटतं की अशा प्रकारे आवडतं बघायला. नुसतं एकाच टॉपिकवर बोलणं किंवा एकच हे करणं ते बरोबर नाही. तुम्हाला मिक्स काहीतरी हवं, म्हणूनसाठी मी तसं बनवते. कारण मागच्या सगळ्या ह्याच्यानुसार काय म्हणतात, व्हिडिओनुसार, मागच्या सगळ्या कंटेंटनुसार मला ह्या कंटेंटमध्ये जास्त ग्रो वाटते. कारण ज्या प्रकारे माझे सबस्क्रायबर वाढतात, ज्या प्रकारे माझे व्ह्यूज वाढायला लागलेत, वॉच टाईम वाढायला लागला आहे, त्यानुसार मला वाटते माझे झुरळ मोबाईलवर चढते. तर हे व्हिडिओ माझे सगळे लोक बघतात ना, म्हणजे काय काय करत असतील की, पण मला बऱ्यापैकी वॉच टाईम भेटतो. नाही तर मी पहिले व्हिडिओ टाकायचे ना,
जायचे 1,500 पर्यंत जायचे ना व्ह्यूज, म्हणजे 2-3 दिवसांना, महिन्यानं 1,500 वर जायचे. तर माझं पूर्ण म्हणजे अल्गोरिदम काहीतरी म्हणतात ना, पूर्ण डाऊन होतं. म्हणजे माझ्या चॅनलला रीच अजिबातच नव्हती, काहीच रीच नव्हती. पण आता सगळे वरती आहेत, म्हणजे रीच भेटते आणि चॅनल माझा अजून पुढं जातोय. तर अशा प्रकारे मग मी माझा कंटेंट ठेवला आहे. आणि कमेंटमध्ये की मला एक कमेंट आलेली, काय तुझ्या घराची पिपाणी पत्र्याच्या घराची तुतारी पिपारी, काहीतरी अशी काहीतरी कमेंट होती. तर मी त्या ब्लॉगमध्ये घराचा उल्लेख कुठे केला नव्हता. आता मी माझ्या घरात राहते, पत्र्याच्याच घरात राहते. तर मग तो असा फोन पकडला तर मग मागचा पत्रा दिसणारच ना. आता मोठ्याच्या घरात किंवा दुसऱ्याच्या घरात जाऊन शूट नाही करू शकत ना, जे आहे ते दिसणारच आहे तुम्हाला. आणि खाली जे मी डिस्क्रिप्शन म्हणतात ना ते भरते ना, त्यात माझं ठरलेलं असतं तेच मी भरत असते, जे माझ्या व्हिडिओच्या रिलेटेड आहे, ज्या प्रकारे मी माझे व्हिडिओ बनवते त्या रिलेटेड आहे ते, म्हणूनसाठी मी ती टाकत असते. आणि कोणी आज तुम्ही क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवला तर त्याला तेच खाली सगळं द्यावं लागतं, डिस्क्रिप्शन असतं ना तेच भरावं लागतं. उद्या तुम्ही प्रेग्नेन्सीचा ब्लॉग बनवला तर त्याच्याखाली तेच भरावं लागतं. म्हणजे आपल्या व्हिडिओच्या डिटेल, म्हणजे व्हिडिओचा जो विषय आहे ना त्यानुसार ते भरावं लागतं. तर माझा काय म्हणतात विलेज लाईफ किंवा माझं घर ह्याच्या विषयी मग मी फक्त तिथे टाकत असते. बाकी व्हिडिओमध्ये त्याचा कुठेही उल्लेख करत नाही की मी या घरात राहते आणि माझं असं आहे, माझं तसं आहे, अजिबात नाही. आणि आली होती मला कमेंट की मग का तुला घर बांधून देऊ का? नको, आमच्याचे होईल तेव्हा आम्ही बांधू. आणि ह्यात पण आम्ही काय दुःखी नाही आहे, दुःखी नाही आहे. तर असं चला जाऊ देत, हे सगळं चालायचंच. लवकरच क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवल. अगं घाल नाही तर काढून टाक. रविवारी शूट करणार आहे आणि सोमवारी तुम्हाला बघायला भेटेल, कारण सगळं वातावरण शांत होतोपर्यंत. कारण मम्मीचं पण आहे माझं पण आहे. आणि ते म्हणत असतात उरुसात होती तर तू उड्या बनवत नाही असं म्हणतच असतात. का माहितीये का, गाण्याचाही आवाज येतात म्हणून नाही उड्या करत मम्मी. तर बसायला मम्मी का सुद्धा बसतच नव्हती मम्मी, सारखी काम करत होती. इथं लय बसती का? नाही थोडीशी तरी बसेल. तर ह्या 2-3 दिवसात मी तसा आराम खाल्लाय बरं का, भरपूर आराम खाल्लाय. आणि मग आराम हा आराम असतो म्हणते ती ना. जेव्हा मला जास्त काम असते तेव्हा मी कामं करत शूट करते, आणि जेव्हा मला कामच नसते तेव्हा मी शूटच करत नाही. आणि हे बॅकग्राऊंडला असा म्युझिक असतं आमच्या, बघा गप ना. तर चला असो, जेवढा आहे तेवढाच ब्लॉग अपलोड करून देणार आहे. आता इथून पुढे दुसरं शूट घेईन, कारण आज मला कामाचं लोड आहे. 2-3 दिवस आराम काढला ना, आज मला ना ब्लँकेट वगैरे धुवून टाकायचे इथे, कारण भरपूर घाण झाली आहे. म्हणजे सोनू आणि तिचं पप्पाच बरं का, बाहेर गेलं ना बिना चप्पल घालता जाते ते, तसे अंगणात मातीच आहे बघितली तुम्ही. आणि मग तेच मातीचं पाय घेऊन ब्लँकेटवर, आणि वाकड आहे त्याच्यावर नाचणार, आणि मला त्याच्यावर झोपू नाही वाटत, असं ते चरचर वाटतं सगळं. आता नाव काढलं तरी असं कसं तरी होऊन जातं. त्यामुळे मला ते धुवायचं आहे आणि आज मी ते धुणार आहे. आता निरमा नाही आहे, निरमा संपला आहे, पण जेवढ्यात आहे तेवढ्यात एक ब्लँकेट जरी झालं ना तेवढं ते मी धुवून टाकणार आहे. आणि आज देवाच्या कृपेने लाईट आहे, म्हणजे सकाळीच आले चांगले लाईट, रात्री पण डिम लाईट होती. तर रात्री थोडासा मोबाईल चार्जिंग केला होता, तर आता मला डबल मोबाईल लावायचा आहे. आणि झाला एक कुटाणा, माझा मोबाईल चार्जिंगच होत नाही आहे. काय झालं आहे काय माहिती, म्हणजे त्याचं हे खराब झालं आहे, किट खराब झालं आहे, पिनच घुसत नाही आहे त्याच्यात. आणि एकदम नॉर्मल घुसती, म्हणजे पूर्ण आत जात नाही, असं टेकते नुसतं त्याला, आणि मग ते लगेच ढिल्लं होऊन निघून पण जाते. मग असं मला धरून आताही मी मोबाईल चार्जिंगला लावले आणि मग व्हिडिओ करते. जाऊ दे, माझं बोलणं नाही संपणार. मला हे सांगायचं होतं की व्हिडिओ नाही आला, आणि मी एक व्हिडिओ शूट करून ठेवला होता बरं का, न्यू इयरचा, 1 जानेवारीचा, नवीन वर्षाचा संकल्प मी काय केला आहे काय नाही. हा व्हिडिओ माझ्या गॅलरीत तसाच पडून आहे सेव. आमच्या घरचं वातावरण नीट नसल्यामुळं मी तो व्हिडिओ नाही टाकला, कारण मी घराच्या बाहेरच
घराच्या बाहेरच जात नव्हते अजिबात. तर अपलोड करायला मला तिकडे जावं लागतं. हो ना, थांब ना जरा. तर तो व्हिडिओ जा जा बघ कोंबड्या येते का. काय बोलू नको फक्त. काय बोलत होते मी. हां, तो व्हिडिओ सेव्ह आहे. मला तो अपलोड करायचा आहे. मला वाटलेलं मी तो व्हिडिओ अपलोड करून टाकावा, पण तो खूप जुना आहे. आता महिना होऊन गेला आहे त्याला. तर ते टाकण्यात काय अर्थ नाही. पण मी सगळ्यांनी जसं यूट्यूबवाल्यांनी सांगितले ना आमचा काय संकल्प आहे काय नाही, तसा मीही संकल्प केला होता. पण नाही टाकू शकली किंवा नाही शेअर करू शकली. पण हा संकल्प मी तुम्हाला पुढच्या वर्षी शेअर करेन की मी काय संकल्प केला होता आणि तो माझा कितपत सक्सेस झाला आणि कितपत नाही सक्सेस झाला. चला असं ते आता सोनू आली भाजी न्यायला. आजीला भाजी पाहिजे. आजीला म्हणजे आमच्या सासूबाईंना भाजी पाहिजे तर देते मी. ओके चला जाऊ द्यात. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आता इथून पुढं नवीन रुटीन नवीन व्हिडिओ शूट करते. ओके चला बाय बाय. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. मस्त राहा. हसत राहा. बाय. बघू किती घेतली आहे. अगं अजून घे ना. केवढीशी भाजी घेऊन चालली. स्वतःला नेते एवढीशी घेऊन निघाली. घे अजून. अजून घे थोडी. हां झाकून ठेव पलीकडे साईडला. ओके बाय बाय. उद्या भेटूया. आणि मला कमेंट करून सांगा की मी असेच व्हिडिओ बनवणार जे नॉर्मल आहेत आता सध्या. आता मी काम करते आणि शूट लावते 9 वाजवर करता. हे मला कमेंट करून सांगा. कारण मी या 2 दिवसात कन्फ्यूज होते की मागचे 2 ब्लॉग तसे टाकलेत. मग आत्ता काय ब्लॉगमध्ये शेअर करू. आता काय मला दाखवण्यासारखं आहे. आता डबल मग तेच मी झाडून काढताना बोलू का, किंवा झाडून कपडे लावताना शूट लावू आणि तिथेही काहीतरी बोलू का. तर तेच बोरिंग होते जसं आत्ता सोनूनं सांगितलं. म्हणूनसाठी म्हटलं नको. आता 2 दिवस थांबते आणि नंतर डबल स्टार्ट करते. तर चला असो. सारखी म्हणते असं असो तर आता डायरेक्ट बाय करते. बाय.